नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी व्हेज दालचा बनवणार आहोत आणि त्याचसोबत मसाला राईस. तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपला व्हेज दालचा आणि मसाला राईस तयार झालेला आहे. बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर इथं बघा मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया वाटी भरून तुरीची डाळ. ही तुरीची डाळ पाव किलो आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी मसुरीची डाळ टाकायची आहे, 125 ग्राम. दोन्ही स्वच्छ मिळून 2-3 पाण्याने धुवून घेऊया. तर इथे बघा आपण तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही डाळ कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथं बघा मी मोठं कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व डाळ आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व डाळ आपण काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे आपली डाळ सगळी काढून झालेली आहे. थोडीशी पसरवून घेऊया आणि आता यामध्ये भोपळा टाकून घेऊया. तर इथं बघा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मोठे मोठे त्याचे काप करायचे आहेत, छोटे छोटे करायचे नाहीत. तर हा दुधी भोपळा आपण या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया, डाळीमध्ये मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे स्वच्छ धुवून आपल्याला भोपळा घ्यायचा आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. इथं आपला भोपळा टाकून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथे टाकून घेऊया आपण अर्धा चमचा हळद. त्याचसोबत टाकून घेऊया धनेची पावडर. तर आपला हळद टाकून झालेला आहे. आता टाकून घेऊया चमच्याभर धने पावडर. आता अर्धा चमचा टाकलेला आहे, अजून एक अर्धा चमचा आपण धने पावडर टाकून घेऊया. यामध्ये ओतून घेऊया 1 तांब्याभर पाणी. तर तुम्ही बघू शकता 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. पाव किलो तुरीची डाळ आणि 125 ग्राम मसुरीची डाळ घातलेली आहे. त्याच्यासाठी आपण इथं 1.25 तांब्या पाणी ओतणार आहोत आणि याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया. तर इथे बघा या कुकरच्या मी 4 शिट्ट्याच घेणार आहे. 4 शिट्ट्यामध्ये इथं डाळ शिजून निघते आपली. तर तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यामध्ये डाळ शिजते त्यानुसार तुम्ही शिट्टी काढून घ्या. तर इथे बघा आपल्या इथं 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि झाकण काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं वाफ निघते आणि पूर्ण पाणी आटलेलं आहे यातलं, तुम्ही बघू शकता. आणि मस्त छान अशी आपली इथं डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर त्याची पूर्ण वाफ निघाल्यानंतरच आपल्याला याचं झाकण काढायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय छान मस्त इथं आपली डाळ शिजलेली आहे. तर आता यामध्ये जे भोपळा आहे ते भोपळा आपण एका बाजूला भांड्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यातला सर्व भोपळा आपण बाजूला काढून घेऊया. तर इथं बघा भोपळा काढून झालेला आहे आपला आणि आता आपण ही डाळ थोडीशी घरटून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व भोपळा आपण काढून घेतलेला आहे. तर ही डाळ आपल्याला जास्त घरटायची नाही, थोडीशीच घरटायची आहे. याचा गाळ करायचा नाही डाळीचा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडीशी डाळ आपण घरटून घेतलेली आहे, अशीच अख्खी ठेवायची आहे. तर मस्त असं आपली डाळ घरटून झालेली आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर यामध्ये तेल ओतून घेऊया. एक 70 ग्राम तेल ओतलेलं आहे बघा याच्यामध्ये. तर यामध्ये 5 ते 6 लवंग, 4 ते 5 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 तेजपान टाकलेलं आहे तेलामध्ये आणि अर्धा चमचा शहाजिरे. इथं मी मिरे घेतलेले नाही. तर मसाला छान कडवून घेऊया. खडा मसाला छान फ्राय झाला की त्यामध्ये टाकून घेतलेला आहे बघा मोठे उभे 4 कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तेलामध्ये कांदा परतवून घेऊया आणि छान असं फिरवून घेऊया. तर इथे आपल्याला कांदा आहे ना लालसर करायचा नाही, कांदा हलकासाच आपल्याला इथं फ्राय करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आता कांदा फ्राय करून घेतलेला आहे थोडासा. त्यामध्ये टाकून घेऊया 5 ते 6 हिरवी मिरची. मधोमध कट करून घ्यायची आहेत. हिरवी मिरची टाकून झालेला आहे. कांदा आणि हिरवी मिरची आपण
1-2 मिनिट फ्राय करून घेऊया. तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. दालच्याला थोडासा तेल जास्त असलं की दालच्या मस्त लागतो. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा आपला थोडासा लवकर फ्राय होईल. तर इथे बघा कांदा, हिरवी मिरची आपण सर्व हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये टाकून घेऊया आपण आलं लसूण पेस्ट. हे 2 चमचे इथं आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. ताज्या आलं लसणाचीच पेस्ट आपल्याला टाकायची आहे इथं. त्याच्याने छान मस्त असा सुवास येतो. तर तुम्ही बघू शकताय 2 चमचे आपण आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे. फिरवून घेतलेला आहे. त्याचसोबत टाकून घेऊया हे ज्वारी टोमॅटो घेतलेले आहेत बघा, असे पिकलेले छोटे छोटे 4 टोमॅटो घेतलेले आहेत ज्वारी. आणि असे मोठेच काप करायचे, एकदम बारीक करायचं नाही किंवा मिक्सरला पेस्ट करायची नाही टोमॅटोची. तर टोमॅटो आपण इथं टाकून घेतलेला आहे, छान असं शिजवून घेऊया. तर इथं बघा आपल्या मस्त टोमॅटो, कांदा, हिरवी मिरचीला तेल सुटलेलं आहे आणि आपला टोमॅटो पण छान असा शिजत आलेला आहे. तर या टोमॅटो आपण एकदम गाळ पण करायचं नाही. तर इथं टाकून घेऊया आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट. एकदम बारीक पण पेस्ट करायची नाही, जाडसरच ठेवायचं आहे. तर 2 चमचे आपण आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत टाकून घेऊया चमचाभर गरम मसाला. घरगुती गरम मसाला आहे. शहाजिरे, लवंग, वेलायची, दालचिनी, मिरे टाकून वाटून घेतलेला. इथं टाकलेला आहे बघा घरचा काळा मसाला 1 चमचाभर. त्याचसोबत टाकलेला आहे लाल तिखट. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर आपल्या काळा मसाल्यामध्येच मस्त असं कांदा लसूण मसाला घालून वाटलेला आहे छान असं. हा सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला आहे आपला, एकदम चविष्ट घरगुती पद्धतीने केलेला. तर तुम्ही बघू शकता सर्व आपण काळा तिखट यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आणि सर्व मसाला आपण तेलात एक 4 ते 5 मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त इथं तेल सुटलेलं आहे. तर मस्त इथं तेल सुटलेलं आहे भाजीला आपल्या मसाल्याला. तर यामध्ये टाकून घेऊया शिजवून घेतलेली तुरीची डाळ. तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं कलर आलेला आहे. तर मिक्स करून घेऊया आपण आता ही डाळ तेलामध्ये छान अशी. तर किती मस्त इथं आपली फोडणी बसलेली आहे, तुम्ही बघू शकताय. कलर पण एकदम मस्त आलेला आहे. तर इथे बघा आपली डाळ छान अशी मिक्स करून झालेली आहे. तर ज्या कुकरच्या भांड्यामध्ये आपण कुकरमध्ये डाळ शिजवली होती त्याच्यातच पाणी घालून घेऊया आणि छान असं फिरवून घेऊया. तर इथं 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकताय. पाणी तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकताय. तर आता यामध्ये टाकायचं आहे चिंचेचा कोळ टाकायचा आहे. चिंचेचा कोळ टाकल्याने मस्त असं दालच्याला चव येते. फोडणीमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं, आता पण मीठ टाकून घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि याची छान अशी उकळी काढून घेऊया. तर एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. तर इथं बघा आपला व्हेज दालच्या उकळलेला आहे. त्यामध्ये टाकून घेऊया बाजूला काढून घेतलेला भोपळा. उकळे आल्यानंतरच आपल्याला यामध्ये भोपळा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता सर्व मिक्स करून घेतलेला आहे. भोपळा टाकल्यानंतर एक 2 मिनिट आपल्याला गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि याची छान अशी उकळी काढून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकताय मस्त असं उकळे आलेले आहे आणि छान असा इथं आपला व्हेज दालच्या तयार झालेला आहे. तर गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. आता करायला घेऊया मसाला भात. तर इथे बघा तेल घेतलेलं आहे 125 ग्राम. 125 ग्रामला थोडंसं कमी आहे, 100 ग्राम तेल आहे इथं. 2 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची, 4 ते 5 दालचिनी टाकून घेतलेला आहे तेलात. 4 ते 5 लवंग आणि थोडीशी शहाजिरे टाकून घेऊया. हा मसाला छान असा कढवून घेऊया. त्यासोबत टाकून घेऊया तेजपान. 4 ते 5 तेजपान टाकलेला आहे, तुम्ही बघू शकताय. खडा मसाला छान असा फ्राय करून घेऊया. फिरवून घेऊया थोडंसं. खडा मसाला छान फ्राय झालाय की त्यामध्ये टाकून घेऊया आपण उभे चिरलेला कांदा टाकायचा आहे.
इथं 2च कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत हिरवी मिरची टाकायची आहे 7 ते 8 मधोमध चिरून टाकायची आहे देठासहित. कांदा आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेऊया. तर कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला जास्त लालसर करायचं नाही. तर इथं बघा मी अशा प्रकारे कांदा हिरवी मिरची फ्राय करून घेतलेली आहे. जास्त सोनेरी रंगावर तळायचं नाही आपल्याला कांदा. तर इथे टाकून घेतलेला आहे बघा 1 मोठा चमचाभर मी इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चमचाभर आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे. 2 चमचे आपण आलं लसूण कोथिंबीर इथं पेस्ट टाकलेली आहे. छान असं मिक्स करून फिरवून घेऊया आणि त्याचसोबत टाकूया चवीनुसार मीठ. मीठ टाकून छान असं दोन्ही मिक्स करून फिरवून घेऊया. तर इथं आपलं आलं लसूण पेस्ट छान अशी फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता टाकून घेऊया यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आपण यामध्ये खडा मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि आता घरगुती गरम मसाला टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला असं छान असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये तिखट वगैरे काही टाकायचं नाही. तर आता यामध्ये टाकून घेऊया पाणी. तर इथं आपण 1 किलो तांदूळ घेणार आहोत. तर तुमच्याकडे जे तांदूळ आहे तुम्ही तुमच्या तांदळाला पाणी किती लागतं त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये. तर इथं मी लांब तांदूळ घेणार आहे. तर मी लांब तांदूळ एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेलं होतं. तर इथे बघा मी 2.5 तांबे पाणी ओतलेलं आहे आणि याची छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे. मोठा गॅस करूनच आपण या पाण्याला उकळी काढलेली आहे झाकण ठेवून. मग झाकण काढून आपण यामध्ये तांदूळ सर्व मिक्स करून घेत आहोत. तर अशा प्रकारचा मी लांब तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. मोठा गॅस करूनच आपण हे उकळवून घेतलेलं आहे पाणी. तर यामध्ये आपण सर्व लांब तांदूळ टाकून घेतलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे 8 ते 10 मिनिट तांदूळ शिजवून घ्यायचं आहे, उकळी काढून घ्यायची आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही छान असं उकळी आलेली आहे. भात सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला फिरवून झाले की गॅस बारीक करायचा आहे. बारीक गॅस करायचं आणि त्यावरती ताट झाकून ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिट बारीक गॅसवरती हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथं बघा 12 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व पाणी आटलेलं आहे आणि भात असं छान शिजलेला पण आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता यामध्ये टाकून घेऊया फूड कलर. इथं बघा मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. चारी बाजूने आपल्याला अशा प्रकारे ओतायचं आहे. त्याचसोबत घेतलेला आहे बघा येलो कलर घेतलेला आहे, पिवळा कलर. तर तुमच्याकडे असेल ते कलर तुम्ही टाकू शकता. यावरती झाकण लावूया, 2 मिनिट बारीक गॅसवरती ठेवूया आणि गॅस बंद करूया. तर इथं बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि खाली काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती मस्त इथं आपला मसाला राईस तयार झालेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर एकदम सुटसुटीत असा इथं आपला मसाला राईस तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि छान असं मऊसूत शिजलेला आहे आपला भात. अजिबात चिकट वगैरे काही झालेला नाही. तर इथे बघा आपण दालचा पण काढून घेतलेला आहे गॅस खाली. किती मस्त इथं आपला व्हेज दालचा तयार झालेला आहे. तर दालचा अशाच प्रकारे असतो, जास्त पातळ करायचा नाही. भातासोबत खायला एकदम मस्त लागतं आणि मस्त इथं आपला व्हेज दालचा राईस तयार झालेला आहे. कमी मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही भातामध्ये अजून तुम्हाला कोथिंबीर पुदिना काही टाकायचं असेल टाका. माझ्याकडे एवढंच साहित्य होतं त्यामुळे इतकंसंच मी मसाले टाकलेले आहेत. तर सर्वांना आवडील अशी म्हणजे एकदम चविष्ट अशी आपली इथं व्हेज दालचा राईस तयार झालेला आहे, कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.